मेथडला जे मला कॉल जातो व त्या व्हॅल्यू ऑफ कॉलचा जो डेटा आहे त्यासाठी एक नवीन ऑब्जेक्ट तयार होतो. अच्छा. आणि त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस हॅश कोड वेगळा येतो. हा आता परत हे रीड करून एक्सप्लेन कर एकदा. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पल मध्ये काय काय आहे ते सांग. आता एक्झाम्पल मध्ये मेन आपला क्वेश्चन काय होता की ज्यावेळेस प्रिमिटिव्ह टाइपची व्हॅल्यू 128 पेक्षा जास्त असती त्यावेळेस काय होतं, आयडेंटिटी हॅश कोड वेगवेगळा येतो. बरोबर आहे ना? म्हणजे 128 पेक्षा जी मोठी संख्या होती त्याचा आयडेंटिटी हॅश कोड दरवेळेस वेगळा वेगळा येत होता. त्याच्या मागचं रिझन काय? बरोबर आहे? तर तो का दाखवतो तो 2 देवाचा 1 केल्यास नंतर, तर त्याच्या मागे रिझन काय आहे ते फक्त आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर आहे? मग त्याचं हे आन्सर आहे. मग आता ह्याच्यातून एक्सप्लेन करून दाखव मला, ते कसं एक्सप्लेन केलं. दिसली तुला स्क्रीन? येस सर. हा ठीक आहे, एक्सप्लेन कर फक्त मला. लक्षदार सगळ्यांनी. सर आपण इथे इंटिजर AR हा एक क्लास घेतलेला आहे. इंटिजर त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार केलाय. म्हणजे जेव्हा आपण आयडेंटिटी हॅश कोडला क्लासचा ऑब्जेक्ट म्हणून पाठवतो ना तेव्हा आयडेंटिटी हॅश कोडला व्हॅल्यू ऑफ ला कॉल देत नाही तो. पण जेव्हा आपण क्लासचा ऑब्जेक्ट असतो तेव्हा जर ती व्हॅल्यू प्रिमिटिव्ह असेल तर त्या प्रिमिटिव्ह साठीच्या व्हॅल्यूला सर्वात प्रथम आपण जर आयडेंटिटी हॅश कोड मेथडला कॉल दिला तर सर्वात प्रथम तो इंटरनली डेटासाठी व्हॅल्यू ऑफ ला कॉल जातो व तो व्हॅल्यू ऑफ जी आहे ना त्याला त्याच डेटासाठी एक नवीन ऑब्जेक्ट तयार करतो. मग तो ऍड्रेस साठी एक ऑटो बॉक्सिंग करावं लागतं आणि आपल्याला एक न्यू आयडेंटिटी हॅश कोड भेटतो. अच्छा, एवढंच होतं ना? येस. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? जायचं का पुढे आपण का करायचं रिपीट परत एकदा हे? संकेत, अथर्व, सानिका, तेजस, समजलंय का हे का रिपीट करायचं हो सर, समजले. सगळ्यांना? हो सर. समजलं. ठीक आहे. संकेत, सानिका? सर नाही समजलं ते. कधी सांगणार होता? बरे, सानिका तुला? थोडं थोडं समजलंय सर. ठीक आहे, रिपीट करायला होतं परत. प्रांजल परत एकदा रिपीट करतो, नाहीच कळलं तर मी रिपीट करतो मग परत एकदा. सर आपण इथे इंटिजर AR म्हणजे एक अरे क्रिएट केलेला आहे. त्यामध्ये आपण अरे हा इंटिजर क्लासचा ऑब्जेक्ट आहे. आपल्याला एखादं म्हणजे नाही का सेम व्हॅल्यू आपण देतोय तर आपल्याला आयडेंटिटी हॅश कोड हा वेगळा का भेटतोय? कारण आपण जेव्हा सर्वात प्रथम जर तो डेटा प्रिमिटिव्ह असेल तर त्यासाठी ना आयडेंटिटी हॅश कोड मेथडला कॉल दिल्यानंतर सर्वात प्रथम इंटरनली व्हॅल्यू ऑफ ला कॉल जातो. मग व्हॅल्यू ऑफ कॉल त्याच डेटासाठी एक नवीन ऑब्जेक्ट तयार करतो जो की ऍड्रेस रिटर्न करतो आपल्याला आणि त्यासाठी एक न्यू ऑब्जेक्ट तयार केला जातो. त्यामुळे आपल्याला आयडेंटिटी हॅश कोड हा वेगवेगळा भेटत असतो प्रत्येक वेळी. आपण तसं नाही, मग आता जर 128 पेक्षा छोटी व्हॅल्यू असेल, बरोबर आहे, तर त्यावेळेस मग ज्यावेळेस आपण हॅश कोड प्रिंट करतो तर त्यावेळेस आपल्याला दरवेळेस ऑब्जेक्ट नवीन क्रिएट होत नाही. हा क्वेश्चनच तो आहे आपला वरचा. म्हणजे हे का होतं की बाबा हा तर ठीक आहे, ऑब्जेक्ट क्रिएट होतो, तो ऑब्जेक्ट न्यू कीवर्डने क्रिएट होतो, तर न्यू कीवर्डने ऑब्जेक्ट क्रिएट होतं म्हणून आपल्याला काय होतं, प्रत्येक वेळेस हॅश कोड वेगळा चालतो. बरोबर आहे? मग जर प्रिमिटिव्हच पण जर व्हॅल्यू 128 पेक्षा कमी आली तर हॅश कोड म्हणजे चेंज का होत नाही, त्याचं पण खाली हे ना, तर ते पण बघ वाचते. तर काय प्रिमिटिव्ह साठीचा हॅश कोड मेथडला कॉल दिल्यावर सर्वात प्रथम इंटरनल व्हॅल्यू ऑफला कॉल जातो व आपण त्याच डेटासाठी नवीन ऑब्जेक्ट तयार करतो. बरोबर, जो की आधीचा डेटा आहे त्याच ऑब्जेक्ट डेटासाठी आपण नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तयार करतो व त्याचा ऍड्रेस रिटर्न करतो. कारण प्रिमिटिव्ह साठीचा ऑब्जेक्ट खूप छोटा आहे,
ऑलरेडी जावामध्ये जर त्याला ऑब्जेक्ट बनवण्यासाठी ऑटो बॉक्सिंग करावं लागतं व त्यामुळे पहिल्यांदा व्हॅल्यू ऑफ ला कॉल जातो नंतर हॅश कोडला कॉल जातो. क्लासच्या नंतर ऑब्जेक्टच्या आयडेंटिटी फंक्शन मध्ये सर्वात प्रथम व्हॅल्यू ऑफ ला कॉल दिला जातो नाहीये व त्यामुळे नंतर ऑब्जेक्ट बनवला जात नाही. आणि ही लास्टची लाईन नीट क्लासच्या ऑब्जेक्टच्या आयडेंटिटी हॅश कोड फंक्शन मध्ये सर्वात प्रथम व्हॅल्यू ऑफ ला कॉल इथे काय लिहिले खाली दिलाच नाहीये. कळलं का? व त्यामुळे नवीन ऑब्जेक्ट बनवला जात नाही. हे सगळ्यात लास्टची लाईन महत्वाची आहे. व्हॅल्यू ऑफ फंक्शनला कॉल नाही केला तर नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होणार नाही. आणि नवीन ऑब्जेक्ट क्रिएट नाही झालं तर काय होणार आहे? जो पहिला ऑब्जेक्ट क्रिएट केलाय त्याचाच ऍड्रेस प्रत्येक वेळेस प्रिंट होणार आहे. मग त्याच्यामुळं आपली ऑटो बॉक्सिंग होऊन प्रत्येक गोष्टी त्या ऑटो बॉक्सिंग होतीच. जी मोठी व्हॅल्यू असती त्या मोठ्या व्हॅल्यूला काय होतं आणि छोट्या व्हॅल्यूला काय होतं हे तर कळलं पाहिजे ना. सिस्टीमला काय माहिती ती की 128 पेक्षा मोठी का छोटी, बरोबर आहे ना? येस सर. ते मेन हे लक्ष घेणे. 1 मिनिट. आवाज येतो का माझा? संकेत हो समजलं सर. का आता समजलं? हा सर आता कळलं. ठीक आहे. सानिका तुला? हो. ठीक आहे. तरी नाही कळलं तरी मला परत विचारा उद्या. मी रीड करा. नाही कळलं 2-3 वेळा रीड करून तरी मला विचारा, मी परत एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता इथे बघ काय झालंय, इथे एक स्ट्रिंग घेतली आहे पहिल्यांदा. त्या पहिल्या स्ट्रिंग मध्ये काय केलंय, इथे एक स्ट्रिंग आहे str1 काना, तसं str2 सेम लिहिल स्ट्रिंग आहे काना. str3 ती पण काय केलंय न्यू कीवर्ड ने वापरले काना. str इथं परत न्यू कीवर्ड ने काना, त्याच्यानंतर इथं काय परत न्यू कीवर्ड ने राहुल, आणि तसं str स्ट्रिंग राहुल. आता ह्यांचं दाखवण्याचं मेन काय की जर ह्या लिटरल वेने केलं तर काय होणार आहे, आपली स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल क्रिएट होणार आहे एससीपी. त्याच्यामध्ये काय होणार आहे, एक काना नावाची एकच मेमरी क्रिएट होणार, त्याचाच ऍड्रेस सगळीकडे जाणार, बरोबर. आता इथे बघा काय झालंय, इथे काना नावाची एकच मेमरी क्रिएट झाली ह्याच्यात. आणि हे बघा दोन, ह्या स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 दोन्ही एकालाच ऍक्सेस करतात, दिसतंय. मग दोन्हीचा ऍड्रेस काय येणार आहे 1000 दोघी इथं आहे. पण जर आता न्यू कीवर्ड वापरलं इथे बघा स्ट्रिंग 3 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग काना, तर स्ट्रिंग 3 साठी बघा सेपरेटली क्रिएट झाली, स्ट्रिंग 4 साठी परत बघा सेपरेटली क्रिएट झाली काना नावाची, आणि स्ट्रिंग 5 साठी राहुल नावाची बघा इकडे काय झाले सेपरेट क्रिएट झाली. स्ट्रिंग 6 साठी राहुल ती आपली नॉर्मल ह्याच्यात होती एससीपी मध्ये, म्हणून बघा इथे परत काय झालं ह्याच्या एसटीपी मध्येच क्रिएट झाली. कळलं. मग तर कोणी उद्या विचारलं जर लिटरल मेथड वेने आपण जर स्ट्रिंग डिक्लेअर केली तर स्ट्रिंग कुठे स्टोअर होती, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये स्टोअर होती. आणि जर दुसऱ्या वेने जर युजिंग न्यू कीवर्डने जर स्ट्रिंग क्रिएट केली जी की अशी केलेली इथं, तर ती कुठे स्टोअर होणार, डायरेक्टली आपल्या हिप सेक्शन वरती डायरेक्टली क्रिएट होणार, डायरेक्टली नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होणार. कळलं. समजते का आतापर्यंत काय झालं ते? येस सर. ठीक आहे. आता पुढे बघा, येस इथे पण सर. काय केलंय, इथं स्ट्रिंग str1 काना str2 इज इक्वल टू स्ट्रिंग str1 केले, आणि त्याच्यानंतर काय केलंय स्ट्रिंग 3 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग, आणि ह्याच्यामध्ये न्यू स्ट्रिंग 2. आता ह्या तीन स्ट्रिंग मध्ये सेम डेटा आहे ना. पहिले स्ट्रिंग 1 मध्ये काना होता, आपण स्ट्रिंग 2 मध्ये काय केलं ऍज इट इज स्ट्रिंग 1 काय केलं कॉपी केली, दिसतंय. येस. त्याच्यानंतर स्ट्रिंग 3 मध्ये न्यू ऑब्जेक्ट क्रिएट करून काय केले स्ट्रिंग 2 ऍज इट इज टाकली. मग सगळ्या ह्याच्यामध्ये काय गेले बाय डिफॉल्ट कानाच गेले. कळलं. पण आता स्ट्रिंग फर्स्ट ला काय होणार, स्ट्रिंग फर्स्ट मध्ये काय आहे, हॅश कोड काय येते बघा, स्ट्रिंग 2 चा हॅश कोड काय येते बघा, आणि स्ट्रिंग 3 चा काय हॅश कोड येते ते चेक करा. आता ह्या दोन्ही लिटरल वेनी डिक्लेअर केल्यात ना पहिल्या, आणि नंतरची न्यू कीवर्ड यूज केली. तर न्यू कीवर्ड केल्यामुळे काय झालं, त्याला व्हॅल्यू ऑफ फंक्शन कॉल झालं, आणि व्हॅल्यू ऑफ फंक्शन कॉल झालं तर नंतर त्यांनी काय केलं, नवीन काय केली डायरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट केला. कळलं. पण ह्या दुसऱ्या ज्या आहेत त्यांनी काय केलं, डायरेक्टली आहेतच मेमरीचं काय केलं ऍड्रेस फक्त त्याला असाइन केला.
आता जी काना नावाची पहिली मेमरी होती क्रिएट झालेली STR1 च्या वेळेस, जी की ह्याच्या वेळेस जी क्रिएट झाली इथे ही, तर आता दर प्रत्येक वेळेस काय केलं STR2 मध्ये फक्त हे केलं. मग त्याने काय केलं, सिंपल काय केलं, कॉपी करायच्या ऐवजी याने फक्त याला काय केलं, रेफरन्स दिला. मग त्याचा ऍड्रेस ह्याला असाइन झाला, मग त्याची व्हॅल्यू ह्याच्यात आली ना बाय डिफॉल्ट. कळलं? त्याच्यानंतर स्ट्रिंग 3 मध्ये पण आपण काय केलं, स्ट्रिंग 2 टाकली आहे. पण विषय काय केला इथं, न्यू कीवर्ड वापर. न्यू कीवर्ड मध्ये झाला नवीन ऑब्जेक्ट क्रिएट. बरोबर. मग तो नवीन ऑब्जेक्ट क्रिएट झाला, तेच सांगितलंय ते बघा, सेमच कोड आहे. त्याचा हॅश कोड बघा, ह्याचा आणि ह्याचा सेम आलाय आणि ह्याचा बघा हॅश कोड चेंज आलाय, त्याच्यामुळे ते चेंज होतं. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जावा इन अ स्ट्रिंग. स्ट्रिंग इन जावा. स्ट्रिंग इन जावा काय, स्ट्रिंग इज इम्युटेबल, चेंज न होणारी. स्ट्रिंग कधी चेंज होत नाही. जर तुम्ही आता STR1 मध्ये जर काना टाकलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ते चेंज केलं की STR1 इज इक्वल टू काना, प्लस त्याच्यामध्ये केलं की STR1 प्लस STR2 केलं, तर डबल काना काना होणार ना. तर ते चेंज होत नाही. तर ती चेंज होत नाही म्हणजे काय होत नाही, इनम्युटेबल मध्ये तुम्हाला सांगतो. समजा हा काना इथे क्रिएट झालाय ह्या जागेवरती, आणि जर मी ह्याच्यात ऍड केलं, काना केलंय तर काना आणि पुढे परत हे करून परत राधा केलं, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये ही इथेच होणार मेमरी, आणि नवीन मेमरी क्रिएट होणार इथेच दुसऱ्या साईडला, आणि त्याचा ऍड्रेस तिथे असाइन होणार. ह्या आहे त्या मेमरीमध्ये चेंज होणार नाही. ज्या वेळेस आहे त्या मेमरीमध्ये चेंज होतं त्यावेळेस ती म्युटेबल झाली, आणि ज्या आहे त्या मेमरीमध्ये चेंज न होऊन नवीन मेमरी क्रिएट करत असेल तर तिथे काय झालं, ती स्ट्रिंग काय आहे, अनम्युटेबल. कळलं? आता इथे चेक करू आपण अनम्युटेबल अनम्युटेबल. आता इथे बघा काय केलंय, स्ट्रिंग 1 मध्ये शशी केलंय, इथे स्ट्रिंग 2 मध्ये बागल केलंय. इथे काय केलंय, एसओपी मध्ये स्ट्रिंग 1 प्लस स्ट्रिंग 2 चे काय केलंय, ऍडिशन केली आहे. दिसतंय? आता ऍडिशन केल्याच्या नंतर काय केलंय, स्ट्रिंग 3 मध्ये शशी बागल थर्ड नंबर सेपरेटली घेतलंय, आणि स्ट्रिंग 4 मध्ये काय केलंय, परत स्ट्रिंग 1 प्लस स्ट्रिंग 2 ऍड केले. आता ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काय आहे, शशी बागल डायरेक्टली प्रिंट होईल. ठीक आहे. आता इथून खाली बघा, मेन इथून खाली स्ट्रिंग 3 मध्ये शशी बागल नावाची सेपरेटली एक स्ट्रिंग डिक्लेअर केली आहे. त्याच्या खाली पण एक अजून स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग 4. त्याच्यामध्ये स्ट्रिंग 1 प्लस स्ट्रिंग 2 काय केलंय, ऍडिशन केलंय. ह्याचा बी अर्थ काय आहे, स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 प्लस मध्ये काय आहे, शशी बागल. ह्या दोन्ही स्ट्रिंगची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. मग त्याच्यानंतर स्ट्रिंग 5 घेतली आहे. स्ट्रिंग 5 मध्ये काय केलं, str डॉट कॉन्कॅट str2. ही जी वरचं वाक्य आहे, STR4 इज इक्वल टू STR1 प्लस STR2, तसंच हे STR5 आणि ह्याचं सेम आहे, फक्त लिहिलंय वेगळं. STR इज इक्वल टू 5 इज इक्वल टू STR डॉट कॉन्कॅट म्हणजे ऍडिशन प्लस STR2, म्हणजे STR1 मध्ये स्ट्रिंग 1 मध्ये स्ट्रिंग 2 काय कर, ऍड कर. ह्याचं पण सेमच आहे. ह्या तिन्ही स्ट्रिंग सेम येतात, शशी बागल शशी बागल शशी बागल. पण हे काय करतंय, डायरेक्टली स्वतःच एक स्ट्रिंग क्रिएट ही केलेली आहे स्वतःची सेपरेटली. पण ह्याच्यामध्ये काय केलंय, ऍडिशन करून केलंय, आणि ह्याच्यात काय केलंय, ह्याच्यात ऍडिशन केलंय. आता बॅकग्राऊंडला डिक्लेरेशन कसं होणार ते सांगतो. जावा स्टॅक मध्ये पहिल्यांदा स्ट्रिंग 1 आली. स्ट्रिंग 1 मध्ये काय आपल्या शशी, शशीची एक मेमरी क्रिएट झाली दिसती. स्ट्रिंग 2 मध्ये काय आलं, बागल. ते स्ट्रिंग 2 मध्ये बागलची एक सेपरेट मेमरी क्रिएट झाली. त्याच्यानंतर काय प्रिंट करायचे, मग ह्या दोन्हीचं प्रिंट केलं, ते झालं, ते त्याचा काय विषय नाही. त्याच्यानंतर स्ट्रिंग 3 घेतली, त्याच्यामध्ये काय केलं, शशी बागल काय केलं, ऍड केलं. स्ट्रिंग 3 मध्ये काय आलं, शशी बागल नावाची मेमरी एक तिसरी क्रिएट झाली. कळलं? आता स्ट्रिंग 4 मध्ये काय केलं, STR1 प्लस STR2. आता STR1 प्लस STR2 मध्ये काय होतंय, STR बघा येते STR3 आहे. STR4 मध्ये काय केलंय, सेपरेटली अजून एक मेमरी क्रिएट केली दिसते. स्ट्रिंग 4 इज इक्वल टू STR1 प्लस STR. त्याच्यानंतर स्ट्रिंग 5 मध्ये पण काय केलं, STR डॉट कॉन्कॅट STR2. ह्याच्या वेळेस काय केलं, स्ट्रिंग 5 चं दिलं नाही ते मेथड. मग स्ट्रिंग 5 चं काय होणार आहे, ह्यालाच असाइन होणार आहे डबल. आता त्याचा एक्सप्लेनेशन देऊ पुढे मी. ते बघा, स्ट्रिंग 1 इज इक्वल टू शशी, स्ट्रिंग 2 इज इक्वल टू बागल. त्याच्यामध्ये काय केलं, प्रिंट केलं आणि त्या ऍडिशन केलं. स्ट्रिंग 1 इज इक्वल टू स्ट्रिंग कॉन्कॅट 2. आता समजा STR1 मध्ये जर STR2 मिक्स केली,
तर str1 चेंज व्हायला पाहिजे ना. मग str1 स्ट्रिंग 1 काय आपली शशी, तेच ना, शशी. तर शशी मध्ये शशी बागल व्हायला पाहिजे ना ही स्ट्रिंग. स्ट्रिंग 1 मध्ये आपण स्ट्रिंग 2 ऍड करतोय, तर मग पहिल्यांदा स्ट्रिंग 1 चेंज व्हायला पाहिजे. पण आपली स्ट्रिंग इम्युटेबल असते, त्याच्यामुळे स्ट्रिंग चेंज होती का, नाही होते. मग काय होतंय, फक्त str1 इज इक्वल टू str2 हे कॉन्कॅट करणार, त्याच्यानंतर तिथं प्रिंट करणार. समजा तू परत str1 इज इक्वल टू केलं की str1 प्रिंट करा, शशीच प्रिंट होणार आणि str2 मध्ये पण काय होणार, बागलच. का, तर स्ट्रिंग ही इम्युटेबल असते, ती चेंज होती का, नाही होत. मग इथे सेम तसंच काय केलं, str1 मध्ये शशी, str2 मध्ये काय केले, बागल. पण ज्यावेळेस तुम्ही मेन हे केलंय, शशी बागल क्रिएट केलंय, इथं बघा ऍडिशन केलंय str1 कॉन्कॅट str2, ती कशात स्टोअर केली का, कोणत्या व्हेरिएबलला, ती क्रिएट झाली आणि काय केलं, गार्बेज कलेक्शनने तिला काढून टाकलं. क्रिएट झाली ती, पण ती काढून टाकली, कळलं. आयडेंटिटी हॅश कोड्स आता कोणती कुठे स्टोअर होईल हा फक्त बघायचा. आता इथे न्यू कीवर्ड वापरला मी, कुठे स्टोअर होणार, हीप वर. हा, हीप सेक्शन वर डायरेक्टली. पण आता ही ही जी स्ट्रिंग आहे ही कशात झाली आहे, ह्या एससीपी नावाच्या ह्याच्यामध्ये, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये. त्याच्यानंतर इथं काय str2 इज इक्वल टू डायरेक्टली str1 केले, बरोबर आहे. str1 काय केले, कॉपी ऍड्रेस कॉपी केलं का, ऍड्रेस कॉपी केलं तर ती काय ह्याच्यात जाणार आहे का, नेम. न्यू कीवर्डच यूज केले म्हणजे डायरेक्टली काय होणार आहे, सेपरेट नवीनच क्रिएट होणार आहे ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर str2 मध्ये स्ट्रिंग मध्ये काय केलंय, परत एक न्यू कीवर्ड यूज केलाय आणि str1 काय केलं त्याच्यामध्ये टाकलंय, त्यावेळेस पण ही परत जाणार आहे. आणि str3 मध्ये काय केलंय, str1 घेतले, त्याच्यामध्ये पण काय होणार आहे, कॉपीच होणार आहे ऍड्रेस, ती पण कशात जाणार आहे, हीप सेक्शन वरती. पण सेपरेटली जर डायरेक्टली डिक्लेअर केलं लिटरल मेथडने, तर ते जाणार आहे एससीपी वरती, म्हणजे ते स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल वरती. आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल वरती प्रणव नावाच्या 2 मेमरी जरी क्रिएट केल्या तरी बघा इथे काय होतं, स्ट्रिंग 4 आणि 5 ला एकच असाइन करतात ना, 4 आणि 5 साठी एकच मेमरी क्रिएट झाली. दिसतंय, प्रणव नावाचे आणि एकच ऍड्रेस दोन्हीत पण आहे कॉमन. कळला आता याचा डिफरन्स. त्याचा हॅश कोड पण बघा सेम असेल, str4 आणि str5 चा. ह्याचा चेंज काय आहे, कारण हे हीप सेक्शन वरती, कळलं. हे पण हीप वरतीच आहे, पण हीप मध्ये एक एससीपी नावाचा कन्सेप्ट आहे, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. जसं आपलं तिकडे इंटिजर कॅशेचा होता ऑटोमेशनचा, तसा इथे स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल आहे कॉन्स्टंट स्ट्रिंग साठी, कळलं. याच्यामध्ये कोणाला काय डिफरन्स, सॉरी काय प्रॉब्लेम नाही. आता ऑब्जेक्ट डॉट हॅश कोड ची मेथड माहिती का तुम्हाला, काय करते ती वाचा. ऑब्जेक्ट डॉट हॅश कोड हे असं फंक्शन आहे जे फंक्शन ऑब्जेक्ट वर नसून ते ऑब्जेक्ट मध्ये असणाऱ्या कंटेंट वरती डिपेंडंट आहे. म्हणजे आता समजा मला एक सांगा, तुम्ही एखादे कम्पेअर करता बघा की एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला a इज इक्वल टू b, a ची व्हॅल्यू 10 आहे b ची व्हॅल्यू बी 10 आहे. कम्प्युटर सिस्टीमला कसं कळणार की हा a आणि हा b, म्हणजे हे सेम येतं, हे कसं कळतं, आपण इज इक्वल टू चेक करतो ना, त्या इज इक्वल टू जेव्हा चेक करतो त्यावेळेस ते चेक काय करतं, ते हॅश कोड चेक करतं. हॅश कोड सेम असेल कंटेंटचा तर कंटेंट सेम आहे, अदरवाइज कंटेंट सेम आहे का, त्याच्या मागे ते ते फंक्शनिंग वापरतात. हे काय करतं, हे फंक्शन आहे असे फंक्शन आहे जे ऑब्जेक्टला नाही करून ऑब्जेक्ट मध्ये असणाऱ्या कंटेंट वरती डिपेंडंट आहे. जर ऑब्जेक्ट मधील कंटेंट सेम असेल तर हे फंक्शन ऑल ऑब्जेक्ट साठी सेम हॅश कोड जनरेट करतं. मग या कोड मध्ये str1 str2 str3 str4 म्हणजे वरच्या, हे बघा स्ट्रिंग 1 इथं स्ट्रिंग न्यू कीवर्ड केलंय प्रणव, त्यानंतर स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 आणि तो प्रणव गेले, ह्याचे दोनच फक्त बघा कॉमन आले. ठीक आहे, काय या कोड मध्ये str1 str2 आणि str5 सगळ्या स्ट्रिंग मध्ये कंटेंट सेम आहे, व त्यामुळे आपण जेव्हा हॅश कोड प्रिंट करतो तेव्हा तो सगळ्या स्ट्रिंग साठी सेम हॅश कोड जनरेट करतो, कारण त्याचा ऑब्जेक्ट जरी वेगवेगळे असतील तर त्याचा कंटेंट काय आहे, कळलं. आहे का हॅश कोड सगळं सेम, कारण का तर त्यातला कंटेंट काय आहे, सेम आहे. समजलं आता. येस सर. ठीक आहे,
आता उद्या आपण काय करू, उद्यापासून हे पुढचं हे घेऊ, काय घ्यायचं आज हे मेथड्स उद्यापासून स्टार्ट करू, एवढं शिकून टाकू आज, ठीक आहे. इथे इथे बघा, इथे काय केलं, स्ट्रिंग क्रिएट केली, त्याला फक्त कॉपी 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 ह्याच्यात टाकलेले आहेत फक्त ह्याच्यामध्ये. तर त्या टाकून काय केलं, ह्या स्ट्रिंग तेवढे बनवले फक्त स्ट्रिंग str1 str3, पण त्याच्यातला कंटेंट प्रणवच राहिला ना. काय केलं, str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग प्रणव नावाची स्ट्रिंग केली. str1 मध्ये काय टाकलं, str टाकली, म्हणजे ही स्ट्रिंग आली ह्याच्यात str1 मध्ये, पण ती str2 मध्ये str1 टाकली, म्हणजे परत प्रणव ह्याच्यात पण आलं. आणि str3 मध्ये काय टाकलं, str टाकली, म्हणजे पहिली स्ट्रिंग, म्हणजे ह्याच्यात पण काय आलं, प्रणव. ह्याच्यावर बी प्रणव, ह्याच्यावर बी प्रणव. पण त्याचा ऍड्रेस काय, जे हॅश कोड आहे तो सगळ्यांचा सेम राहिला, फक्त ऍड्रेस चेंज होणार. कळलं? हे एससीपी वरती जातील आणि हे जातील हीप वरती. न्यू कीवर्ड वापरलं की नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होणार. न्यू क्रिएट वापरल्यावर आपल्याला हॅश कोड दुसरा यायला पाहिजे ना. ऑब्जेक्ट क्रिएट झाला, पण कंटेंट वरती हॅश कोड काम करतं ना. ऑब्जेक्ट ही ही फक्त ह्या फंक्शनचं चाललंय. इथं आयडेंटिटीचा विषय नाही चाललेला आहे, इथं आयडेंटिटी नाही, इथे हॅश कोडचा विषय चाललाय फक्त. ओके. कळलं? ते काय आहे, मेथड्स नाही त्याच्यामध्ये. हा, आता विषय काय आहे ह्याच्यामध्ये बघा, काय केलं, str2 मध्ये str1 आणि str3 काय केलं, ऍड केलंय. स्ट्रिंग 1 काय आहे, स्ट्रिंग 3. स्ट्रिंग 1 मध्ये शशी आणि स्ट्रिंग 3 मध्ये काय आहे, बागल आहे. त्याच्यामध्ये स्ट्रिंग 2 मध्ये काय केलंय, स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 3 काय केले, ऍड केले. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ऍडिशन केले ना. मग स्ट्रिंग 1 कडून काय आलं, शशी, स्ट्रिंग 3 कडून आलं बागल. ह्याचं आन्सर काय आलं, स्ट्रिंग 2 मध्ये काय हे झालं, शशी बागल. मग स्ट्रिंग 2 ला कुठे ऍक्सेस होणार, या दोन्हीचा ऍक्सेस क्रिएट करणार आज. ठीक आहे. स्ट्रिंग 4 मध्ये काय येणार, हे दोन्हीचं काम पण सेम आहे. स्ट्रिंग 4 मध्ये str डॉट कॉनकॅट, मीच मगाशी सांगितलेलं आहे, हे ऍडिशन करते, हे कॉनकॅट मेथडने ऍडिशन करते. ज्यावेळेस मेथड शिकन आपण उद्या, त्याच्यामध्ये कळून जाईल. हे काय लिहिलंय का, स्ट्रिंग 1 डॉट गेट स्ट्रिंग 3, हे डायरेक्टली आपण कॉनकॅट मेथड वापरून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, ऍडिशन होतं. आणि स्ट्रिंग 1 प्लस स्ट्रिंग 2 हे पण सेम इंटरनली अपेंड मेथडला कॉल करतं. आणि अपेंड मेथड मध्ये स्ट्रिंग बिल्डर क्लासची मेथड आहे. आता स्ट्रिंग बिल्डर तुम्हाला उद्या सांगतो मी, त्यात तुम्हाला हेच होईल. मग अपेंड मेथड ही रिटर्न न्यू कीवर्ड करते. 5 मिनिटं कॉल करतो. ठीक आहे. स्ट्रिंग बिल्डर काय आहे, स्ट्रिंग बिल्डर मध्ये आपण आता आधीची स्ट्रिंग मध्ये ना एडिट करू शकत नाहीये. त्या एडिट न करण्यासाठी तो ऑप्शन आलाय की स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बफर आले, जी आपण ज्यामध्ये मेमरी मध्ये डायरेक्टली एडिट करू शकतो. म्हणजे ह्याला ऑर आल्यागत झालंय स्ट्रिंगला, कारण स्ट्रिंग इम्युटेबल आहे, चेंज होत नाही. चेंज करायसाठी स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बफर आले. मग त्याच्यामध्ये इंटरनली काय होतंय ते बघा, जर तुम्ही स्ट्रिंग 2 इज इक्वल टू स्ट्रिंग 1 प्लस स्ट्रिंग 3 केलं, इंटरनली काय करतंय ते, इंटरनली अपेंड मेथडला कॉल करतंय. आता ही अपेंड कशाची मेथड आहे, ही अपेंड आहे स्ट्रिंग बिल्डरची मेथड. स्ट्रिंग बिल्डर काय आहे, क्लास आहे, ज्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ते ज्यावेळेस मी शिकवल त्यावेळेस कळेल. स्ट्रिंग बिल्डरचा क्लास, तर त्याची एक मेथड आहे अपेंड नावाची, ती ऍडिशन करायला. ते अपेंड करते, म्हणजे ऍड करते. आणि अपेंड मेथड काय रिटर्न करते, न्यू स्ट्रिंग अपेंड करते, ज्यामुळे स्ट्रिंगचा नवीन ऑब्जेक्ट बनवला जातो. मग आता इथे बघा काय केलंय, इथे str1 str2 str3, इथे बघा str3, सॉरी str1 str2 हे आहेत ना इकडे. str1 मध्ये शशी आहे ना, str1 मध्ये काय, str2 मध्ये str3 मध्ये बाग. आता ज्यावेळेस str2 क्रिएट केली, त्यावेळेस काय झालं, str1 प्लस str3. मग आता काय होणार आहे, इथे एक नवीन मेमरी क्रिएट झाली आणि शशी बागलची. शशी कुठून आलं, इथून आलं, बागल इथून आलं, नवीन मेमरी इथे क्रिएट झाली. कळलं? कारण का, स्ट्रिंग 2 मध्ये ही मस्ट लिटरल वे नाही केलेलं आपण, इथं न्यू कीवर्ड नाही वापरलेला. पण बाय डिफॉल्ट काय करते, बॅकग्राऊंडला ते त्या मेथडला कॉल करते, अपेंड नावाच्या. जे अपेंड नावाची मेथड आहे ती स्ट्रिंग बिल्डरची. ते काय सांगतंय की ही इंटरनल अपेंड नावाच्या मेथडला कॉल करते. जी अपेंड मेथड आहे ती स्ट्रिंग बिल्डर क्लासची मेथड आहे. आणि मग अपेंड मेथड ही रिटर्न न्यू स्ट्रिंग करते. ज्यावेळेस रिटर्न करते त्यावेळेस ती न्यू ऑब्जेक्ट क्रिएट करते. म्हणजे त्यामुळे काय होतं, स्ट्रिंगचा नवीन ऑब्जेक्ट बनवला जातो. नवीन ऑब्जेक्ट क्रिएट झाला स्ट्रिंग 2 ला. आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग 4 ला पण काय केलं आपण, कॉन्कॅट मेथड वापरली आहे. कॉन्कॅट मेथडने पण काय होतंय की ऍडच होतोय, तिथं पण अपेंडला मेथडला कॉल जातो, सेम नवीन मेमरी क्रिएट झाली.
कळलं? पण जर नुसतं अदरवाईज नुसतं सेम असतं स्ट्रिंग 1 जशी शशी तशी स्ट्रिंग 2 बी शशी असती तर काय आलं ते एससीएम मध्ये जागा भेटली असती त्याला. कळलं? आता हे चेक करा. इज इक्वल टू मी आता सांगितलं तुम्हाला स्ट्रिंग 1 इज इक्वल टू स्ट्रिंग 2 हा ऑपरेटर इंटरनली आयडेंटिटी हॅश कोडला कम्पेअर करतो. तेच बोललो होतो ना मी. आता स्ट्रिंग 1 ही स्ट्रिंग काय समजा इथं स्ट्रिंग काय शशी आहे आणि हे स्ट्रिंग 2 पण शशी आहे, स्ट्रिंग 3 पण शशी आहे आणि स्ट्रिंग 4 पण शशी आहे. मग ह्या सगळ्या चेक करायच्यात आपल्याला की बाबा हे सेम आहेत का. तर सेम करायसाठी आपण काय करतो इज इक्वल टू वापरतो ना स्ट्रिंग 1 इज इक्वल टू स्ट्रिंग 2. मग ते चेंज कसं करतं तर कंटेंट सेम असेल तर सगळ्या हॅश कोड सेम असतील. मग आता इथे कंटेंट सेम आहे बघा, त्या सगळ्यांचा हॅश कोड काय येणार. अशी एकच मेथड आहे जी फक्त कंटेंट वरती काम करते. कळलं? उद्या तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला की समजा तुम्हाला 2 व्हेरिएबल दिले, ते व्हेरिएबल्स कसे सिस्टीम चेक करते की ते बरोबर आहेत का, म्हणजे त्याची व्हॅल्यू सेम आहे म्हणून. तर त्यांना म्हणायचं की आपल्या सिस्टीम काय होते हॅश कोड नावाची मेथड आहे, फंक्शन आहे. ते फंक्शन काय करतं आपलं ते कंटेंट वरती काम करतं. तर ते कंटेंट सेम असेल तर ते हॅश कोड काय करतं सेम हे करतं, आणि जर हॅश कोड सेम असेल तर आपले काय करतं व्हॅल्यू सेम आहे. कारण एक युनिक व्हॅल्यूला युनिक कंटेंटला सेम हॅश कोड जनरेट होतो. कळलं सगळ्यांना? येस सर. Yes, sir. ठीक आहे. याच्यामध्ये काय आता ह्या उद्या जे मेथड्स आहेत ह्या कॉन्कॅट वगैरे ऍडिशनच्या स्ट्रिंगच्या मेथड्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या उद्यापासून आपण स्टार्ट करू. ठीक आहे.